एक अतिशय मन सुन्न करणारी घटना घडली। अवघ्या 2 वर्षाच्या शंभूनं आईवडिलांच्या डोळ्यात देखतच शेवटचा श्वास घेतलाय। नेमकं शंभू सोबत काय घडलेलं आहे आणि तुमच्या घरात सुद्धा एखादं लहान बाळ असेल तर ही बातमी तुम्ही आवर्जून पहा आणि आपल्या लेकरा बाळांची नक्की काळजी घ्या। ज्याच्या हसण्या खिदळण्यानं घर भरल्यासारखं वाटायचं, आज तेच घर एकदम शांत झालंय। घरात फक्त आईचा आक्रोश होता। हसतं खेळतं लेकरू डोळ्यासमोर निश्चित पडलं होतं। ती त्याला कवटाळून रडत होती। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंभेमध्ये काळीज शिरणारी घटना घडली आहे। आईचा आक्रोश पाहून संपूर्ण गाव हादरले। खेळता खेळता आपला एकुलता एक मुलगा डोळ्यादेखत काळाच्या पडद्याआड जाईल असं त्या आईला स्वप्नातही वाटलं नव्हतं। खेळता खेळता घात झाला आणि चिमुकल्याचा मृत्यू झाला। रविवारची रात्र दांडगे कुटुंबियांसाठी काळरात्र ठरली। 2 वर्षाचा शंभू ज्ञानेश्वर दांडगे घरातल्या जिन्यावर खेळत होता। चिमुकल्या पावलांनी जिन्यात तो चढ उतार करत असताना तिथंच अंधारात कोब्रा जातीचा साप होता हे त्याला समजलंच नाही। उन्हाळ्यामुळे साप आता जमिनीतून बाहेर येत आहेत आणि आडोशाला जाऊन थांबण्याचा प्रयत्न करतायत। मात्र तो जिन्याच्या कडेला निश्चित पडलेला पाहून आईच्या काळजाचा थरकापच उडाला। 2 वर्षाच्या चिमुकल्याला त्या सापावरती पाय पडला आणि घात झाला। आपल्या लेकराला दंश झालाय हे कुणाला कळायच्या आतच शंभूनं जोरात हंबरडा फोडला। लेकराच्या रडण्याचा आवाज ऐकताच आईनं जिन्याकडे धाव घेतली। पाहते तर काय, शंभूच्या छोट्याशा पायातून रक्ताच्या धारा वाहत होत्या आणि समोर साप होता। सापाला बघताच आई जोरात ओरडली। तिला काय झालं याची कल्पना आली। तिनं चिमुकल्याला पटकन उचललं आणि छातीला घट्ट पकडून रुग्णालयाकडे धावली। शंभूला वाचवण्यासाठी सगळ्यांनी जीवाचं रान केलं। त्याला उचलून तातडीनं दवाखान्यात धाव घेतली। आई वडील देवाचा धावा करत होते, माझ्या लेकराला वाचवा, पण कोब्राचं विष अंगात इतक्या वेगानं भिनलं होतं की दवाखान्याची पायरी चढण्यापूर्वी शंभूचा मृत्यू झाला। डॉक्टरांनी तपासलं आणि तो आता या जगात नाही हे सांगताच आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली। शंभू हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता। पोटच्या गोळ्याला असं गमावल्यानंतर दांडगे परिवारावर आभाळ फाटलं। ज्या शंभूच्या हाताला धरून भविष्याची स्वप्न पाहिली होती तोच आज कायमचा सोडून गेला। या घटनेमुळे कुंभेफळ परिसरात शोककळा पसरली। उन्हाच्या दिवसांमध्ये साप, विंचूसारखे धोकादायक सरपटणारे प्राणी बाहेर पडतायत। त्यामुळे चिमुकल्यांकडे डोळ्यात तेल लावून लक्ष द्यायला हवं, नाहीतर घात होऊ शकतो। अडगळीच्या जागी किंवा जिन्यात लपून बसता येईल अशा ठिकाणी मुलं खेळत असतील तर काळजी घ्यायला हवी, नाहीतर शंभूसारखी परिस्थिती ओढावण्याची शक्यता आहे। अतिशय दुःखद ही घटना घडलेली आहे आणि संपूर्ण परिवारावरच नाही तर संपूर्ण गावावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे।